हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण मस्त घरच्या घरी अगदी मऊ, स्पंजी आणि खूपच चविष्ट असा केक बनवणार आहोत. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही जर याआधी कधीच केक बनवला नसेल तर तुम्हीसुद्धा हा केक बनवू शकता आणि तुम्हाला ओव्हनची गरज नाही, कढईमध्ये हा केक आपण बनवू शकतो. तर हा केक बनवण्यासाठी मी इथे घेतले आहे 200 ग्रॅम मैदा, 60 ग्रॅम कोका पावडर, 200 ग्रॅम शुगर पावडर, 20 ग्रॅम मिल्क पावडर, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा. या मिश्रणाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या गरजेनुसार बदलू शकता. आपल्याला हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी जेव्हा हे मिश्रण टाकलं तेव्हा मी सगळं चाळून घेतलं होतं. आपण जर हे चाळून घेतलं तर त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही, म्हणून त्याला व्यवस्थित चाळून घ्यायचं. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी छोटा कप म्हणजे जवळपास 60 ml मी तेल घातलेलं आहे. त्यानंतर 200 ग्रॅम दूध घेतलेलं आहे, पण दूध आपल्याला जेवढं लागेल तेवढंच त्याच्यामध्ये टाकायचं आहे. एकीकडे मी एका पातेल्यात जवळपास 100 ग्रॅम पाणी टाकून त्याच्यामध्ये कॉफी टाकलेली आहे. ते गरम पाणी केलेलं आहे आणि दूध देखील मी गरम घेतलेलं आहे. पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये जी कॉफी टाकली त्यामुळे फ्लेवर स्ट्रॉंग होतो. आता दूध आणि कॉफीच्या पाण्याने आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी अर्धा टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स टाकलेला आहे. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकलेले आहे थोडेसे मेलन सीड्स. तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा चॉको चिप्सही टाकू शकता. आता हे आपलं छान स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे. आता ग्रीस केलेल्या एका भांड्यात हे मिश्रण ओतून घ्यायचं. मिश्रण हे भांड्यात ओतल्यानंतर त्याला असं छान टॅप करून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामध्ये लम्स राहणार नाही. मी मिश्रणाच्या वरून थोडीशी कॅडबरी टाकलेली आहे आणि प्रीहीट केलेल्या कढईमध्ये हे भांडं ठेवायचं आणि वरून झाकण ठेवायचं. 15 ते 20 मिनिटांनी त्याला एकदा परत चेक करायचं आणि जवळपास अर्ध्या तासात आपला केक असा मस्त असा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त स्पंजी आणि स्मूथ असा आपला केक तयार झालेला आहे. हा केक बनवताना मी मैद्याचा वापर केलेला आहे, परंतु तुम्ही गव्हाच्या पिठाचा देखील याच्यामध्ये वापर करू शकता त्याचा. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर केक घरी बनवला तर तुमच्या मुलांना हेल्दी केकही मिळेल आणि तुम्ही तुमच्या मुलांना बाहेरचं खाण्यापासून वाचवू शकता. तर तुम्ही बघू शकता एकदम स्पंजी असा केक तयार झालेला आहे आणि लेअरही बघू शकता तुम्ही कशी छान झालेली आहे. तर तुम्ही हा केक नक्की ट्राय करा. घरच्या घरी बनणारा एकदम सोप्या रेसिपीमधला हा केक आहे. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. अशा सोप्या आणि चविष्ट रेसिपीसाठी कीप मंचिंग इंडिया या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.